आज आमचं बाबांचं दर्शन आहे। आज शनिवार आहे। आम्ही आज शिर्डीला पोहोचलो आहे रात्री आणि आज बाबांचं दर्शन आहे। सगळ्यांना सुप्रभात, मंगलमय सकाळ। आमचा साईश तयार होतो आहे। छोटे पदयात्री तयार होत आहेत। साईश तयार होतो आहे। साईश इकडे बघ। साईश बाबू तुझा हकीकत ब्लॉग बनतो थांब। साईश तयार होतो आहे। प्रांजल ऑलरेडी तयार झाली आहे ना प्रांजल? हा तर सगळ्याच्या आधी तयार होऊन बसलाय कधीपासून। यांना कमीत कमी 2 तास लागणार आहे। आपण यांचा मेकअप झाल्यावर 2 तासाने यांचा व्हिडिओ काढू।
साईश साईश माझ्याकडे बघ. तुम्ही इथे का बसला? इथे बसतो ना. पायी चालत नेलया साई श्रद्धावाल्यानं, पायी चालत नेलया साई श्रद्धावाल्यानं, पायी चालत नेलया जगण्याचं आहे म्हणजे कमी तिथं आम्ही आणि सेवा करायचं आहे तर ते म्हणजे हे दोघं इर्शाद आणि मोहित तर म्हणजे फर्स्ट एमसी या वर्षी 2 मिनिट आली. मोहित अरे भाऊ ये पहिलंच वर्ष आहे यांचं. राजूबाईंच्या ओळखीने हे दोघं आपल्याकडे आले पण अतिशय जेवणाचं जेवण येतं म्हणजे जे पहिल्यापासून ते आतापर्यंत जे जेवण आहे ते म्हणजे मला वाटतं सगळ्यांना जर विचारलं तर जेवण कसं होतं पर्यंत सुंदर छान आपण भंडारा ठेवूया नंतर. ठीक आहे भाऊ पुढच्या तेवढी उडव काढू. तर आपले साई श्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ ट्रस्ट आपल्या सगळ्यांचा पोटाचं आणि आरोग्याची काळजी घेतली ती आणि घेतली आहे व्यवस्थित जेवण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या जेवढ्या जोरात सद्गुरु साईनाथ महाराज की जय. किंवा माझी दगदग जी आहे ना म्हणजे मला वाटतं ना तर माझी तर 50% तर जी धावपळ जी मार्केटची धावपळ असते तो मनोज पूर्ण करतो. आणि त्याला फोन केला ना की फक्त विचारतो कप झालाय बस बाकी त्याचं बाकी पैशाचा व्यवहार बाकीच्या गोष्टी कारकून काही नाही तसं आहे. त्याचं हे सहकार्य त्याबद्दल साई श्रद्धा दोन्ही वाटे त्यामुळे गाढ
गाड मामींचं मी असं सांगेन की गाड मामी या आणि त्यांचा सत्कार रुपेश वर्षा मामा भाऊजी 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 धडाधडीचे कार्यकर्ते आज 7-8 वर्ष आधी या 10 वर्षापासून आपल्या बरोबर होते आधी होते माहिती आहे त्यांनी अनुभव घेतलेला त्यांनी असं म्हणजे माझ्याकडे आधी 1 आठवडा पहिले आलेले बोलतो यार आतिश बोलतो पदयात्री ज्यापासून मी बंद केले जाण्याचं येणं त्यापासून मला खूप मोठा प्रॉब्लेम होता पदयात्रेमध्ये जेव्हा बरोबर ना तू सांगशील का जरा तर त्यांनी तो अशी इच्छा पकडली होती मग बाबांच्या सानिध्यात किंवा पदयात्रेमध्ये येण्यापासून कधी जी माझ्या घरची होती कधीच मला वाचली पण ज्यापासून मी कुठेतरी पण मी असं कोणाला हे करत नाहीये पण एक सांगायचं म्हणजे की त्याची ती जी तडप आहे ना आतमधली जी तडप होती बाबांची धुडधुडे आहे त्याला स्पीकर बंद करून बोलतो तो जनरेटर बनतो किती हालतात उभे राहा ना जर तो नसेल तर मी पुढे येऊ शकत नाही त्याची पावर त्याचं काम करण्याची ताकद ही खरंच वाखाणलेली आहे कारण कधी कधी कॉल करतो तेव्हा तो ज्या आत्मीयतेने बोलतो ना की अरे हे राहिलं ते राहिलं सी कसं असतं माहिती आहे ज्याला वाटते काळजी ना तो जे बोलू शकतो त्याच्या मनात वाटतं असं की नाही अजून हे राहिलं तो जो काम करतो खरंच वाखाणण्याजोग आहे त्याच्यामुळे ही 50% पालखीचा जो काम करायचं ते ॲक्टर्स आहे म्हणजे मी तर आता मध्ये नव्हतोच म्हटलं ह्याच्यात पण ते टेम्पो ते मागे पुढे बघणं कोण मागे आहे त्याची काळजी घेणं हा चुकले आपल्याला आणावं लागतं पाठीमागे तर ते कुठे असेल काय असेल कुठचा स्पॉट पुढे आहे कुठे कोण चुकले हे बघण्याचं काम तुझं भरपूर हे असतं आणि आम्ही जेव्हा बसतो ना मिटिंगला तेव्हा आम्ही उदास असतो काय माहिती आहे फक्त आम्ही तिघे दोघं आता नेहमी असतोच असतो आमची कामं आम्ही सोडतो म्हणजे एक तर मिटिंग अशी होती कुठेतरी तो डोंगरीला गेलेला काहीतरी कार्यक्रम तो सोडून आला गावी गेलेला गावावरून तो त्या दिवशी मिटिंगसाठी आला म्हणजे सगळं सोडून बरोबर ना कुठे दिवशी तर हा गावाला गेलेलं आणि रविवारी मिटिंग होती यांना शनिवारी आज सकाळी रात्री बसला सकाळी इकडे हजर कारण त्याची ती तडपड आहे जी काम करण्याची तडपड ती खूप हे आहे आणि भले तो पदाधिकारी होता आता नाही आहे हा सांगितलेला पण तो त्या पदावरतीच आहे साईराम तिची अर्धांगिनी माझा व्हिडिओ काढायला पाहिजे होता ना ती पण फोटोग्राफर थांब 2 मिनिटं ती युट्यूबवर भाग तिची तब्येत प्रॉब्लेम आहे कार्डियकचा प्रॉब्लेम आहे तरी ती तो नजरअंदाज करून ती धडधडीने सगळं मार्केटमध्ये जाणार ते प्रॉपर मार्केट जा हे जा तिकडून पुला आणि हे आणते आता हे तिची सजावट तिची आहे सगळं पाय जोडून माफी माग हा जोडून परत सांगतो जर चुकून काही झालं असेल तर फक्त मी माफी हे जे काय करतं म्हणजे ती काय होतं म्हणजे एक अंगामध्ये काय होतं नशा येते जी 2 महिने जेव्हा असतात ना आम्हाला कळतं म्हणजे जो काय 5-20 गोष्ट असतात म्हणजे ते या मार्गात खरंच सांगतो गाड मामा मी 97 मध्ये पालखी जॉईन केली
ठीक आहे. 97 मध्ये म्हणजे जे गाडमामांचे डिसिजन होते, जे बोलायची पद्धत आहे त्यांची, भले गाडमामा आहे कारण त्यांचं काम हे असायचं की त्यांना पुढचं नियोजन बघायचं असतं. 3 वाजता शिटी मारणं की ते बोलणं, आम्ही बोलणं ना तेवढा तो इम्पॅक्ट नाही पडत आहे त्यांच्यावर. आणि तो त्यांचा जो इम्पॅक्ट होता आज एवढा त्यांचा अनुभवाचा किंवा त्यांचा गुरुवर्य आपण त्यांना म्हणतोय. आता त्यांना गाडमामा इथं फक्त गोराईत नाहीये त्यांचं नाव आहे. या पूर्ण रस्त्याला या जेवढे खांबे आहेत आपले, जे जुने आहेत, त्यांना बोलायला लागत नाही. ते म्हणजे असे कोण पदयात्री पाहुणे म्हणून असं कोण मी मुंबईवरून आलं नाही, ते घरात कोणाच्या जेव्हा जातच नाही ना, तिथं ते बघत नाही की ते जे हक्काने बसतात की ते त्यांचं आहे, त्यांनी ते राखून ठेवलंय, ते जमा करून ठेवलंय. आणि हे त्याच्या पुढे आपल्याला करायचंय. ते सांभाळायचं. हे करताना काय म्हणून, अरे तुम्ही गाडमामाच्या पालखीवाले ना? हा साईराम, मी गाडमामाच्या पालखीवाले. मी बोरवलीवाला की मी गोराईवाला हा प्रश्न नाही येत आहे. आताही बोरवलीला बोलता, अरे तुम्ही गाडमामाची पालखी ना? हे त्यांनी नाव ठेवलंय आहे. माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे. आता आपण यंग जनरेशन आहे, ब्लड काय जनरेशनची धावपळ आहे. हे फक्त ठीक आहे, आपलं वय आहे ते, आपण इतपत अजून नाही गेलं की ते एकदम अध्यात्ममध्ये जायला. ठीक आहे. तर माझं म्हणणं असं कळवळीचं, प्लीज मी हात जोडील तुमच्या सगळ्यांसमोर की खरंच हे चालवा. हे असं नको की निराश होऊन क्लासला गावडेने हात वर केला, मी हात वर केला. ठीक आहे. माझं म्हणणं आहे काय की काहीतरी हे चालवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये मी म्हणतो ना, गावडेचा सपोर्ट आहे, शुभम आहे, सागर आहे, आता नवीन होतकरू आहेत, आकाश आहे. स्नेहाने तर या टायमाला म्हणजे झेंडेच सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत स्नेहा निशाणा बरोबरच आहे. स्नेहा चालली, स्नेहा चालली पण आकाश आहे. आकाश चालला काय 1 वर्ष 2 वर्ष काय आला मध्ये बसला, ठीक आहे. पण खरंच मी आज तुमचे बाबा खरंच आभार. म्हणजे खरंच मनात भीती होती अशी की काय एक असा मोमेंट होता माहितीये, नाही जमलं पादुका हातात घ्यायच्या, फोटो हातात आणि ती घ्यायचा, कॅम्पोत टाकायची आणि निघायचं. पण मुलांनी करून दाखवलं. मुलांनी ती जिद्द पकडली, नाही स्टार्ट टू न्यायची. त्यामुळे खरंच आभार आहे तुमचं. आणि असंच सहकार्य याच्या पुढे करत राहा. दुसरी गोष्ट, आपल्या मंडळाचे एक पदाधिकारी वैभवी मापनकर, मी नाही खूप सपोर्ट आहे. म्हणजे असं नाही मी पदावर नाही आहे. छोट्या जे काय असेल पदावर नसेल येशील तो ठीक आहे, वेगळा भाग आहे. राजीनामा देते. नाही हाय ते सगळे आपले आहेत तसेच राहणार आहे. मी काय म्हणतो, सगळे तसेच राहा. आम्ही बोलतो ना, आता आम्ही सांगतो गावडे किंवा आम्ही इथं आहे, आमचा फुल सपोर्टच आहे. तुम्ही तयार झालात ना तर आम्हालाही बरं वाटेल. तुम्ही काय असतं बाबा, कुठे काय करायचं, पेपरवर काय करायचं असतं, पोलीस स्टेशनला कधी जायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे लोक. म्हणजे जो काय पुढे आता तुमची पिढी येणार आहे तुम्हाला ते माहीत पाहिजे. कदाचित आमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आम्हाला कामानिमित्त कुठे जाता, समजा उद्या आर्टिस्टला अचानक सांगितलं की सुट्टीत भेटणार, नावीलाज आहे ना मग तिथे नावीलाज आहे. मग त्यावेळी कोणतरी त्याची जागा घेणार कोणतरी पाहिजे. किंवा उदाहरणार्थ आत्ता ह्याच पद्धतीतली गोष्ट आहे, मला अचानक जावं. सो ती जी आहे ना, म्हणून मला आता बरं वाटतं की आरती व्यवस्थित घ्यायला सांगितलं मुलं. मी आता 2 वर्षातच आमची हे करायचं. पण जर मुलं ट्रेन झाली, उद्या ज्यांच्या घरी बसणार, आपण आरती घ्यायला बसणार किंवा ज्या स्पॉटला बसणार, तिच्या बाजूचं मंडळ जर एखादा आलं असेल जॉईन, जर ती आपल्या आरती ऐकताय तर त्यांनाही ते बरं वाटतं की नाही, अरे काय मुलं, 4च मुलं 5च मुलं पण आरती सॉलिड म्हणतात. ती 4च लेडीज आहेत वाटतं. लेडीज पण आपल्या चांगल्या आरती म्हणतात. सदासुर लोक मी आलीच पाहिजे आरती, कारण तिच्यासारखी हार्ड आरती त्या ह्याच्यात नाही. ती आली पाहिजे. त्या आरतीला मी ऐका. उदाहरणार्थ कसं असतं माहिती आहे, 2-3 वेळा असं झालं की कोणच माणसं नसतं आरती करायला. तेव्हा ते जर संध्याकाळच्या दुपारच्या वेळी जर ती आरती नाही आली तर आपल्याला लोक बाजूचं मंडळ म्हणाले काय नाही आरती आहे. 2005ला माझी अँजिओप्लास्टी झाली होती आणि त्यावेळेस आमच्या कॉलेजचे बाईंग सर तिकडे येत होते आणि मला कोणी वाटायचं
हे माझ्या एरियातनं लोक जातात शिर्डीपर्यंत आणि मी ह्या भागातला असून मी का जाऊ शकत नाही. तर मला इंट्रोड्यूस केलं बाईने गाडकडे. गाडकडे येणार का म्हटलं नक्कीच करावं लागेल. कंटिन्युअस गोरेगावच्या या पार्कमध्ये 2 महिने मी प्रॅक्टिस केली. उलट झाला सरळ झाला अशा प्रकारचं करून मी आलो. आल्यानंतर ते ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे दिली, चला पुढे. आणि असं करत 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 मी त्यांना जॉईन केलं. 2005, 6, 7, 8, 9, 10, 11ला सडनली गाड माझ्या घरी. साईराम. अरे वाजले किती केस आहे, एक गाड मामांची जी केस आहे आणि साई दरबारी आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही नुसतं वकील म्हणून पदवी झाली, आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, पोट भरतो, ह्याच्यापर्यंत काही करत नाही. मग नंतर त्या ह्याच्यात काय उन्नती करत असतील तर त्यांना मी सांगितलं, म्हणजे माझा एक त्यांना सल्ला दिला, मत दिलं की बाबा रे तू साईबाबाची केस घे. हारलास, त्यांची केस घेतली, मी हारलो, हे म्हणलं हा वकील चांगला नाही. अच्छा साईराम, मी काय म्हणतो आता हे असं सांगतो, शुभम नामस्मरण घे, तू ओमकार कर. पुढच्या वर्षी ह्या नकोच आहे मला, काय कोणावरही बोट उचललं त्यांनी बोललं पाहिजे. आकाश घे नामस्मरण घे, सागर ओमकार घे. नाही नाही मला का घाबरते का तुम्ही, का भीती वाटते? घाबरायचं नाही. काय चुकेल ना, चुकेलच ना, कोण काही नेणार आहे काय? आत्ताच नाश्ता करून आलोय असं पण बोलूया. मी आणि साईश आत्ताच नाश्ता करून आलोय. मंडळाने आम्हाला नाश्ता ठेवलेला. काय होतं रे, भातामध्ये सोयाबीन होते ना, हा खिचडी भात होता आणि कॉफी होती. ती आता आम्ही खाऊन पिऊन इथे आलोय. आता इथून पालखी मार्गस्थ होणार. आपण आता रस्त्यामध्ये भेटू नाचताना. साईश यावर्षी नाचणार एवढं नक्की. साईराम. साईराम. आता रूममधून पालखी निघाली. लाईनीत या, लाईनीत या. खजिनदार आणि अध्यक्ष पालखी घेत आहे. शुभम खजिनदार, पाठीमागे अध्यक्ष आहे सागर म्हात्रे, यांनी पालखी घेतली आहे. अब्दागिरी आमच्या मामांनी घेतली आहे. ये चला चला. काय आलं साईराम? तिथे यायचं ना तिकडे. हो हा बॅगा बिगा सगळं. हा दर्शन घेऊन परत यायचं. परत नंतर मग गाडीतून हे लोक जाणार आम्हाला. साईराम. श्रद्धा 2च्या लाईनीत घुसना, सगळे येतात मग.